नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज। आजची आपली रेसिपी खूप साधी आहे। हिवाळा आहे, थोडीशी कडधान्य खाल्ली पाहिजे। मोडाची आपण खातो किंवा बाहेरून विकत आणतो, पण आज आपण घरीच करूया। साधी रेसिपी आहे, चवळीची आमटी तर किंवा उसळ, दोन्ही प्रकार तो एकच म्हणता येईल। तर चला आपण सगळं साहित्य पाहूया, थोडी माझ्या पद्धतीची। तर चला स्वयंपाकघरात जाऊया। सगळ्यात महत्त्वाची टिप मी तुम्हाला याच्यासाठी देते, जेव्हाही तुम्ही कोणतंही कडधान्य कराल ते आदल्या रात्री भिजत घालायचं आणि कुकरमध्ये हळद, हिंग, मीठ आणि तेल लावून शिजवून घ्यायचं। मग ते मोकळं शिजतं आणि मऊ शिजतं। तर हे आता आपण शिजवून घेतलेलं आहे। कढईमध्ये मी तेल घातलं आहे। तेल तापेस्तोवर मी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला सांगते। तर बघा, हे आता कांदा, ओला नारळ सजावटीसाठी, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या, मी टोमॅटो कांद्याची कोशिंबीर करणार आहे म्हणून हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवळीच्या उसळीत घालायला हा लाल ठेचा, चिंचेचा कोळ, त्यानंतर दाण्याचं कूट या टोमॅटो कांद्याच्या कोशिंबीरीत घालायला, हे कढीपत्ते, लाल तिखट, डाळिंबाचे दाणे कोशिंबीरीत घालायला, कोलंबो सांबार मसाला आणि मीठ। तर हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। तर आपण बघूया, आपलं जर हे तापलं असेल तेल तर आपण मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू। काही फार आपल्याला करायचं नाही आहे जास्त। आणि ही उसळ तुम्ही भाकरी, पोळी, भात मी काही सांगायला नको, कशाबरोबरही खाऊ शकता। तर आता आधी मी यामध्ये मोहरी घालते। मोहरी फुटली की आपण त्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत। आणि मग पुढची रेसिपी मी सांगतेच आहे तुम्हाला। हिंग घातलाय। हिंग घातल्यानंतर हा थोडासा हिरवा ठेचा, हिरवी मिरची, लसूण, आलं थोडं, कोथिंबीर आणि जिरं मी घालत असते। आणि हा आपण कढीपत्ता घातलाय। त्याच्यात आपली उसळ शिजलेली आहे, आपली फोडणीच खूप मस्त झाली पाहिजे, बस त्याची काळजी आपण घ्यायची आहे। फोडणीचा तडका छान बसलेला आहे। यात मी अर्धा हा कांदा घालते। कांदा आपण ट्रान्सलुसंट करून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे लाल तिखट टाकतोय रंगासाठी। ही काश्मीरी रेड चिली पावडर आहे। ही थोडी हळद आपण त्या याच्यात पण टाकली होती, चवळीचं हे जेव्हा आपण उकडवलं त्यावेळेस पण टाकलं होतं। आता हे दाणे चवळीचे उकडवलेले मी यात घालते। हे आपण आता परतवून घेऊया एकदा छान। यामध्ये थोडासा आपल्याला चिंचेचा कोळ पण घालायचा आहे। थोडं पाणी गरम करायला विसरले, थोडं पाणी गरम करून घेते आणि याला आपण परतवत राहू, म्हणजे हे जळणार नाही। यात मी थोडंसं पाणी टाकते, हे जळून जाईल म्हणून। पण पाणी आपण उकळवून टाकणार आहोत। हे पाणी फक्त मी मसाल्यासाठी टाकते, ते जळू नये मसाला म्हणून। आता आपण याच्यामध्ये हा जो चिंचेचा कोळ आहे हा टाकणार आहोत। म्हणजे माझ्याकडे चटणीच असते, ही चटणी मी 1 आणि अर्धा चमचा टाकली। थोडीशी कोथिंबीर, आपली छान ही, कारण याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत। आता त्या बटाट्यामध्ये ॲक्च्युली मीठ वगैरे काहीच नसतं,
त्यामुळे कसं आहे ना, हे छान लागलं पाहिजे, बटाट्याला पण सगळा मसाला लागला पाहिजे, म्हणून ही सगळी धडपड की हा मसाला आपल्याला सातळून घ्यायचा आहे, तो जळला पण नाही पाहिजे आणि आपली ही चवळीची मस्त भन्नाट उसळ तयार झाली. त्याचा सुगंध खूप येतो आहे. ॲक्च्युली चवळी शिजवताना मी यात मीठ घातलं होतं, पण आता आपण मसाल्यात मीठ घातलेलं नाही आहे, गरज तर नाही आहे मिठाची, पण पाणी घातल्यानंतर आपल्याला मिठाची गरज लागेल. तेव्हा आपण थोडंसं पाणी घालून मग आपण यामध्ये मिठाची चव बघूया, लागली तर आपण घालू. आणि आता हे होतं आहे तोपर्यंत आपण आता कांदा टमाट्याच्या कोशिंबिरीची तयारी करूया. हा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे, हा मी यात काढते. हा कांदा, आता पाणी गरम झालेलं आहे. आपण या आपल्या उसळीमध्ये पाणी टाकूया. लक्षात घ्या, आपण बटाटा टाकला आहे, त्याच्यात बटाट्यामध्ये मीठ नाही आणि आपण हे पाणी घातलं, यातही मीठ नाही. आता हे चांगलं उकळू द्यायचं आहे. थोडंसं मिठाची चव मी घेऊन बघणार आहे. यामध्ये मीठ थोडंसं घालावं लागेल. हे मीठ मी घातलेलं आहे. आणि आता हा आपला तयार असलेला थोडासा कोलंबो मसाला टेस्टसाठी आपण या घालतो आहे. हा घरगुतीच मसाला आहे. या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हा मसाला व्हेज आणि नॉन व्हेज सगळ्या गोष्टीसाठीच चालतो आणि बहुतेक माझ्या भाज्यांमध्ये मी या मसाल्याचा वापर करत असते. हा मसाला कोलंबो सांबार मसाला आहे. कोणतीही भाजी तुम्ही केली की त्याला फारच सुरेख अशी वेगळी चव येते. आता आपण हे कांदा टोमॅटो एकत्र केला आहे. ह्या कांदा टोमॅटोमध्ये आपण हे दाण्याचं कूट घालून घेतो आहे. याला लागेल तेवढंच घातलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी मीठ घालते. आपण कांदा टोमॅटोच्या कोशिंबिरीला फोडणी करून घेणार आहोत, म्हणून मी एका पॅनमध्ये हे तेल घेतलेलं आहे. आता मी फोडणी करून घेते. याच्यामध्ये मीठ टाकलं पण मग साखर टाकावी लागते. साखरेच्या ऐवजी मी डाळिंबाचे दाणे वापरणार आहे. थोडीशी कोथिंबीर. आता हे हिरव्या मिरचीचे तुकडे, मोहरी आणि हिंग एवढंच मी त्या फोडणी घालणार आहे. मोहरी फुटली की मी तुम्हाला दाखवते, कारण तेल तापलं होतं माझं. तोपर्यंत आपली ही उसळ आपण हलवून घेऊया. आणि आता या उसळीला छान म्हणजे असं सुगंध येतो आहे. दुसरी गोष्ट, थोडासा रस मी याला ठेवलेला आहे, कारण उसळ थंड झाल्यानंतर हा रस घट्ट होतं हे. तर आता यात मीठ, चिंचेचा कोळ, याची चव खूप छान आलेली आहे. आपण चिंचेचा कोळ घातला आहे, त्यामुळे आपण 1 चमचाभर यात साखर घालणार आहोत, म्हणजे आपल्या सगळ्या चवी बॅलन्स होतील. आता मी याच्यामध्ये फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आणि आता मी हिंग घालते. ही फोडणी मी कोशिंबिरीवर टाकते. आपली कोशिंबीर तयार झाली. कोशिंबिरीला पाणी सुटतं, त्यामुळे मी याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलेलं आहे. आता कोशिंबिरीत एक आयटम माझा घालायचा राहिला आहे, त्यामुळे कोशिंबीर टँगी लागते. हा आयटम म्हणजे हे लिंबू सत्व, अक्षरशः चिमूटभर लिंबू सत्व. आता आपल्याला आपण कोशिंबिरीत डाळिंब घातले आहे, त्यामुळे साखर घालायची आवश्यकता नाही. आपली कोशिंबीर पण रेडी झाली आहे. आता आपण प्लेटिंग करूया.
ही उसळ आता मी याच्यामध्ये काढते. गॅस बंद केला आहे. किती सुंदर दिसते उसळ, हे बघा. या उसळीवर आपण आता सजवायला थोडी कोथिंबीर घालणार. थोडी हिरवी कोथिंबीर आणि यामध्ये हा खोबऱ्याचा कीस आम्ही घालत असतो, म्हणजे आम्ही वापरतो. आमच्या उसळीमध्ये खोबऱ्याचा कीस किंवा खोबऱ्याचं दूध घातलं जातं, पण दूध नव्हतं तर मी हा खोबऱ्याचा कीस याच्यामध्ये घालते आहे. आणि ही आपली शेंगदाणे, टमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर आपली तयार झाली आहे. हिला हलवायचं राहिलं, हे बघा, हे हलवून घेतलंय. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपली रेसिपी तयार झालेली आहे. चवळीची उसळ आणि टमॅटो कांद्याची कोशिंबीर, म्हणजे जी आपल्याला सोबत वाढता येईल. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय शांततेने माझी ही रेसिपी पाहिली. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट पास करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.